बोरामणी इथं साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारनं सकारात्मक पाऊल उचललं आहे। बोरामणी इथं साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल राज्य सरकारनं टाकलं आहे। या विमानतळाच्या विकासासाठी सल्लागार नियुक्त करण्यासोबतच भारतीय विमानतळ प्राधिकरण व राज्य शासन यांच्यामध्ये विमानतळ विकासाच्या निधीबाबत सहभाग निश्चित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। महाराष्ट्रातील विमानतळांच्या विकासाची कामं वेगानं व्हावीत यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली। यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत। यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। भाजप सरकार जाणून बुजून बोरामणी येथील विमानतळाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं केला जात होता। या विमानतळाच्या विकासासाठी हिस्सा निश्चित करण्यासोबतच सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा केल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं दिसून येतं।